नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शंकर राऊत. पहा विद्यार्थी मित्रांनो, स्थानिक किमतीतील फरक अशा याच्यावर आधारित काही प्रश्न विचारले जातात. पहा या ठिकाणी या संख्येतील 8 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती. मग आता 8 दोन ठिकाणी आहे. आपण जर फरक काढत बसलो, वजाबाकी करत बसलो तर आपल्याला खूप वेळ लागणार आहे. मग सरळ सरळ काय करायचं तर 9ने प्रत्येक वेळेस जर सारखाच अंक दिला असेल तर त्याला कितीने गुणायचं, 9ने गुणायचं. मग या ठिकाणी दिलेला अंक आहे 8. मग 8 गुणिले 9, 8 9 72. आता जे 72 आलेले आहे, आपली संख्या जी आहे ती संख्या पहा अशी बांधून घ्यायची व्यवस्थित 80. आता यापैकी पहिल्या 8च्या खाली आपल्याला ह्या ठिकाणचे 7 मांडायचे आहे आणि दुसऱ्या 8च्या खाली इथं 2 मांडायचे आहे. आता याच्यामध्ये जेवढे अंक असतील त्या अंकासाठी 9 घ्यायचे आहे कायमस्वरूपी, आणि त्याच्या पुढं जर अंक असेल तर त्याच्यासाठी 0 घ्यायचे आहे. इकडले जे 0 आहेत तर हे 0 आपण असे घ्यायचे आहे, परंतु संख्येच्या पाठीमागे असल्यामुळे या 0ला किंमत नाही. मग आपलं उत्तर काय आलेलं असेल 7920. 7920. आपण आणखी एक संख्या घेऊन पाहूया. बघा, आणखी एक संख्या जर घेतली आपण, समजा 7 6 3 2 6 5 अशी संख्या घेतली आणि यापैकी 6 या संख्येचं जर आपल्याला काढायचं असेल तर 6 गुणिले 9 6 9 54 54. 5 सुरुवातीला इथं लिहायचे, 4 इथं लिहायचे आणि या 2च्या जागेवर इथं मध्ये जेवढ्या पिढ्याला संख्या असतील 9 लिहायचे. इकडे बाजूला साईडला 0. आपली नवीन संख्या इथं आपल्याला मिळालेली असेल. अशा प्रकारे तुम्हाला हे उदाहरण सोडवायचे.